जाणार आहोत ॲव्हिस वर्ल्ड, एक थीम पार्क आहे खूप फेमस महाबळेश्वरमध्ये. तर तो बघण्यासाठी आज आपण चाललोय. तर चला जाऊया आणि बघू तिथे. मी तर खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी. तर ॲव्हिस वर्ल्ड भिलारमध्ये आहे. तर इथे आता आम्ही आलोय. तर चला जाऊ तिथे. तर महाबळेश्वर मेन सिटीमधून हे भिलार आहे. तर ते 15 किलोमीटर पुढे आणि भिलारला पुस्तकाचं गाव म्हणून पण ओळखलं जातं. तर इथेच आहे ॲव्हिस वर्ल्ड. तर चला जाऊ तिथे. आणि हा असा बघा इथे बाजार आहे, म्हणजे मार्केट आहे बघा सगळं. तर बघा इथे हा तिकीट काउंटर आहे. तर इथे आहे. इथून मग तिकीट काढून आतमध्ये जाऊ. आणि हे बघा हे आहेत सगळे फीज म्हणजे चार्जेस. हे बघा तुम्ही नीट बघून घ्या. तुम्हाला पण यायचं असेल तर इथे या. बघा भिलारला आलो आता ॲव्हिस वर्ल्ड थीम पार्क मध्ये. आणि हे बघा कसलं भारी भारी आहे इथे. तर आता मस्त फोटो काढू आणि मग दाखवतो तुम्हाला. हा बघा हा हल्क आहे, कसा बघतोय बघा हल्क. तर पहिल्यांदाच हल्क आहे. तर बघा हल्क केवढा मोठा आहे आणि एंट्रन्सलाच हल्क ठेवला आहे, म्हणजे आहे बघायला भेटेल तुम्हाला. बघा केवढा मोठा आहे तो. आणि मग नंतर केली रेडासोबत झोंबी. रेडा पण खूप मोठा होता. मी जिंकलो झोंबीमध्ये. आणि मग उर्मी आणि मी बसलो पांडाजवळ. आणि मग छोटा भीमच्या गँगसोबत फोटो काढला आणि स्पायडरमॅनला मारली जरा. आणि सुपरमॅन बघा केवढा मोठा आहे. त्याची हाईट नाही माझी हाईट नाही पोचत बघा. आणि क्रिस तर सुपरमॅनपेक्षा पण मोठा आहे. आणि हा बघा हा पिंकवाला पोकेमॉन पिकाचूजवळ उभा होता बघा चष्मा घालून. आणि नंतर मग मी केला नाच रे मोरा. आणि उर्मी बघा डोरेमॉनकडे गेलेली, पण डोरेमॉन जरा रागात आहे म्हणून त्याला घाबरून पळाली बघा. आणि मग हा कॅप्टन अमेरिका पण बघितला बघा कसा बघतोय. आणि मग एवढा फिरून फिरून मी खूप दमलो म्हणून इथे आर्टिफिशियल वॉटरफॉलजवळ पाणी प्यायला आलो. आणि मग बसलो ह्याच्यावर. हा बघा काय आहे तो मांजर का काय आहे समजत तर नाही मला. आणि मग नंतर गेलो बॅटमॅनजवळ. तर बघा केवढा वर चढलोय मी बॅटमॅनला मारण्यासाठी. आणि मग केली उंटाची राईड. आणि मग ना स्ट्रॉबेरी खाल्ली बघा केवढी मोठी आहे. वर्षभरात मला ही स्ट्रॉबेरी संपणार नाही. तर ती स्ट्रॉबेरी वाटतं गोरिलाची होती म्हणून मी खाल्ली. म्हणून त्याला राग आला म्हणून त्यांनी बघा मला खायला घेतले ना आता. आणि मग मी गोरिलाच्या पोटात जाऊन परत बघून बाहेर पण आलो काय काय आहे ते गोरिलाच्या पोटात बघा. बाहेर पण आलो मी. आणि मग जरा खेळलो. इथे गार्डन पण तुम्हाला बघायला भेटतं. खूप मोठं आहे गार्डन. आणि उर्मीसोबत पण हे बघा असं फिरलो जोकरवर बसलेलो. आणि ते मधलं सर्कल आहे ना ते भारी आहे बघा, म्हणजे त्याला पकडून गोल गोल फिरायचं, मग कोणाला धक्का द्यायला नाही. हे बघा कसं गोल गोल आहे. आणि ते बसून मग आम्ही दोघांनी पण एन्जॉय केलं. आणि आज मम्मीचा पण मूड झालेला जरा खेळायला म्हणून मी आणि मम्मी हे बघा टायरवर खेळलो. आणि तोपर्यंत उर्मी एकटीच बघा त्या जोकरवर फिरत होती गोल गोल गोल. आणि मग चढलो इथं वरती जाळ्यांमध्ये. आणि सकाळपासून ना भूक लागलेली खूप. तर म्हणून बघा हा आमलेट करणार होतो, पण खूप मोठा होता अंडा म्हणून फुटतच नव्हता. मग काय आमलेट खाऊ नाही शकलो. आणि नंतर आम्ही गेलो जंगल सफारीला. इथे खूप भारी भारी आहेत आर्टिफिशियल ॲनिमल्स वगैरे. चला आता जाऊया आतमध्ये. आणि इथे बघा अशी केव दिसेल तुम्हाला आतमध्ये जाताना. बघा केवढी भयानक आहे ही केव. आता आम्ही बघा केवला क्रॉसच करतोय. एकदम खरी वाटते बघा कशी, सगळं खरं आहे. आणि आतमध्ये जाताच आम्हाला दिसले मोर. हे बघा कसे पंख फुलवत आहेत, म्हणजे बघा किती आहेत ते मोर. आणि खाली ससा वगैरे पण आहे. तर असं वरून जरा थोडा थोडा पाणी पण येतोय. आणि मग नंतर आम्ही बघितले पान घोडे. हे बघा 2-2 आहेत. आणि मग टायगर पण बघितला. हा बघा खूप मोठा आहे हा टायगर.
आणि इकडे सगळं बघा काय काय म्हणजे आहे ते. आणि हा साप पण होता, तुम्हाला जवळून दाखवतो. हा बघा, मला तर वाटला खरंच साप आहे. आणि मग हे बघा असं वरून पाणी येत होतं, असं स्प्रे. आणि ते हे होते बर्ड्स वेगवेगळे प्रकारचे, तर ते बघा तिकडे पण आहेत. आणि हे बघा हे काहीतरी मोठे बर्ड्स आहेत, तर ते नाव तर नाही माहीत मला. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. तर तुम्ही विचार करा, जर हे सगळे जे ॲनिमल आहेत ते खरे झाले तर काय होईल माणसांचं. हा बघा इथे नाग पण आहे वरती. आणि हे भारी दिसत होते काहीतरी पक्षी, मला नाव नाही माहीत. आणि हे मॉनिटर लिझार्ड आहेत, कोमोडो ड्रॅगन पण बोलतात त्यांना. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. तिथे पुढे बघा इथे डिअर पण आहेत. आणि असं तिथे हे पण चित्ता पण बसला आहे. आणि हे बघा मकाव पॅरट्स आहेत, खूप भारी दिसत आहेत. आणि इकडे आम्हाला साप आणि मुंगूसची फाईट बघायला भेटली. आणि साप पण होता बघा खाली, एकदम खरा वाटत होता. सगळं एकदम असं खरंच वाटत होतं. आणि लास्टला एकदम खरं वाटत होतं. ते काय ते नंतर सांगतील. आणि बघा जंगलचा राजा म्हणजेच लायन. आणि हे बघा इथे रॅबिट्स पण आहेत खाली. आणि हे खूप भारी वाटत होतं बघा, साप आणि ईगल आहे. तर बघा खूप भारी वाटते. आणि असे बघा इथे चिमण्या पण होत्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या कलरच्या. तर मग नंतर हे बघा हे किती रिअल वाटतंय ते. ह्याच्यापेक्षा जे मोठे मगर असतात ना, हे बघा हे, तर ते पण खूप रिअल वाटत आहेत. असे वाटत आहेत खरेच आहेत बघा, पण ते आर्टिफिशियल आहेत. आणि खूप भारी आहे बघा. हे ॲलिगेटर्स आहेत. आणि तिकडे त्यांचे अंडे पण आहेत बघा, केवढूशे आहेत पिल्लं, भारी दिसत आहेत खूप. आणि मग पुढं गेलो, इकडे बघितलं आम्ही बिअर. तर हा बघा क्यूट दिसतोय जरा, कसा आहे बघा बिअर. आणि मग बघितली माकड. आणि हा वरती पण काहीतरी बसलेला, तर तो मला माहीत नाही त्याचं नाव काय आहे. आणि मग नंतर इकडे वॉटरफॉल आहे एंडिंगला, तर त्याला क्रॉस करत पाण्यापासून वाचत आम्ही गेलो पुढे. बघा फायनली एंडिंग आलेली या जंगल सफारीची. आणि इथे वल्चर्स पण होते बघा. मग त्यांना बघून आम्ही बाहेर पडलो. आणि मग परत गेलो एव्हजॉनच्या आतमध्ये बुल राईड करण्यासाठी. तर बघा बुलवर तर बसले आता. आणि खूप चटके वाजतात मला बुलवर बसल्यावर, कारण ना असा बुल काळा आहे. आणि काळा गरमी म्हणजे ॲब्झॉर्ब करतो गरमीला, तर ऊन पण पडला आहे म्हणून बुलवर बसून चटके पाडत आहेत वगैरे. आणि मी मुद्दाम पडलो म्हणून 2-3 वेळा चटके बसत होते म्हणून. बघा आता बुलवर बसलो आणि खूप मज्जा येते ह्याच्यावर. बघा परत पडलो. आणि पडायला पण खूप मज्जा येत होती. आणि मी असं पायावरच पडत होतो. तर बघा आता चढलो परत. आणि पायावर पडत होतो कारण माझे कपडे होते ते खराब झाले असते, म्हणून पायावर असा पडत होतं. आणि मग फायनली नंतर मग बुल राईड करून झाली. तर ही जी एव्हजॉनची व्हिडिओ आहे तिथेच एंड होत आहे. आणि ना कशी वाटली व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा, कारण मला तर खूप मज्जा आली तिथे. एव्हजॉनला थीम पार्क आहे तिथे. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण फॉलो करा. बाय.